आज संपूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघातल्या बैठक पार पडली. तुम्ही देखील या बैठकीमध्ये होता. कार्यकर्त्यांची काय नेमकी इच्छा आहे आणि काय तुमची नेमकी आता बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत निवडणूक लढण्याबाबत भूमिका आहे? ही जी पोटनिवडणूक होती आहे ही सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर होती आहे याची आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. तरी सुद्धा या शासनाविषयी आमच्या मनामध्ये एक आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला डावललं जातंय किंवा ओबीसीचे प्रश्न सुटत नाहीत किंवा आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम या महाराष्ट्रातले सत्ताधारी करतायत. आरक्षण तर आमचं पूर्णतः गेलेलेच आहे, त्यावर आम्ही बोलणारच नाही. आम्ही आता प्रचंड नाराज आहोत. पण 18 महामंडळ स्थापन केली, त्याला अध्यक्ष मिळत नाही, स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत, महाज्योतीला पैसे मिळत नाहीत, असे असंख्य प्रश्न आहेत. आम्हाला कल्पना आहे की ही सहानुभूतीची निवडणूक आहे, इथं काय होणार आहे, कशी यंत्रणा असणार आहे, या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. पण आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही चळवळीतले आहोत, लढवय्ये आहोत. आम्ही इथल्या लोकशाहीविषयी किंवा चळवळीत काम करत असताना आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये रोज रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत, आवाज उठवणारे कार्यकर्ते आहोत. गेल्या 2-4 वर्षामध्ये आम्ही ओबीसीचा आवाज बनायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलाय. तेव्हा लोकशाहीमध्ये निवडणुकीकडे पाहत असताना आमचे प्रश्न आम्हाला अजेंड्यावर आणायचे आहेत, आम्हाला सरकारला उघडं पाडायचं आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आज रोजी असा ठराव झालेला आहे की येत्या सोमवारी आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि निवडणूक लढायची आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सर्व पक्षांनी मिळून बारामतीचे निवडणूक बिनविरोध करावे आणि सगळ्यांनी सहकार्य करावे. तुमची भूमिका काय आहे? नाही, मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्यावेळी आमचं काय से आहे, आमचं काय म्हणणं आहे, हे मुख्यमंत्र्यांनी किती वेळा ऐकलं का? फक्त ओबीसी आमचा डीएनए आहे असं म्हणून चालेल का? ओबीसी आमचा डीएनए आहे असं म्हणत असताना आताच्या ज्या पंचायत राजच्या निवडणुका झाल्या तिथं आमच्या महत्वाच्या जागा ह्या गेलेल्या आहेत ओबीसीच्या. म्हणून ओबीसी खूप ठिकाणी आमचा डावलला गेला, अर्ध्याहून जास्त ठिकाणी. त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रचंड चीड आणि राग आहे आणि आमचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी आम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे निवडणूक लढणार आहोत. लोकशाहीच्या निवडणूक न होणं म्हणजे लोकशाहीला मारक आहे. उद्या सहानुभूतीच्या जोरावर बिनविरोधचं हे पॅड खुद्द अजितदादा पवारांनी सुद्धा लक्ष्मणराव जगतापांच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला होता आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं त्याच मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उमेदवार सोनेरी आमदार रमेश वांजळेंच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि त्यांनी निवडून आणला. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी बिनविरोधची मागणी करता त्यावेळी तुम्ही थोडंसं आरशात पाहिलं पाहिजे आणि आम्हालाही काही से आहे आणि आमच्याही काही मागण्या आहेत. या मागण्यावरती कधीतरी चर्चा घडवावी मुख्यमंत्री महोदयांनी, मग बिनविरोधची अपेक्षा करावी. उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आमचं काय म्हणणं आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे ऐकावं, ऐकून घेऊन मग बिनविरोधची भाषा करावी. आमचं न ऐकता जर कोण बिनविरोधची अपेक्षा करत असेल तर आम्ही चळवळीचे कार्यकर्ते म्हणून लोकशाहीच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढणार आहोत. मग आम्हाला कोणी काही म्हणून. काँग्रेसने देखील ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही देखील मागील वेळेस ज्यावेळेस बोलणं केलं होतं त्यावेळेस तुम्ही बोलला होता की काही राष्ट्रीय पक्षांची आमचं बोलणं सुरू आहे. मग काँग्रेसची या संदर्भात तुमची काही बातचीत झाली का? कारण काँग्रेसने देखील ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. हे बघा, राष्ट्रीय पक्षांच्या अनेक लोकांचा संपर्क झालाय का? तर झालाय. पण ही वेळ आजची नाही. ही वेळ 1-2 दिवसानंतर परवा तेरवा ह्या गोष्टी क्लिअर होतील. पण मी तुम्हाला एकच सांगतो, एकाच एक लढत होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची लढत होईल. मग त्यामध्ये अनेक राष्ट्रीय पक्ष सुद्धा आमच्या बरोबर असतील. हे मी जबाबदारीनं सांगतो, फक्त मी डिटेल सांगत नाही. त्यासाठी आपल्याला काही तासांची वाट पाहावी लागेल. बारामतीकर नेमके कोणासोबत आहेत हे जय पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी असं म्हटलं की बारामतीकर हे नेमके कुणाच्या सोबत आहेत हे बारामतीकर निवडणुकीतून दाखवून देतील. तुम्हाला काय वाटतंय? खरं तर जय पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती होते आणि एकंदरीत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली. माझी पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे, गेल्या 2 वर्षापासून गावगाड्यातल्या एक तुम्ही सर्वे करावा. गावगाड्यामध्ये आम्ही किती वेळा गेलो, प्रत्येक गावामध्ये, वाड्यावरती, वस्त्यावरती, बारामती शहरामध्ये, मग साठेनगर असेल, अमराई असेल, अनेक भागामध्ये. ज्यावेळी शौचालयाच्या टाकीचा स्फोट झाला त्यावेळी इंटरनॅशनल सिटीमध्ये गणना करणाऱ्या पवार कुटुंबियांच्या बारामतीमध्ये साठेनगरमध्ये शौचालयाचा स्फोट झाल्यानंतर जवळजवळ 3 महिला आणि 2 मुलं जखमी झाली होती. त्यावेळी जय पवार कुठे होते, पार्थ पवार कुठे होते, सुनेत्राताई कुठे होत्या किंवा त्यांच्या महानगरपालिकेचा आयुक्त कुठे होता? जाऊ द्या, पवार फॅमिली खूप इंटरनॅशनल नेते आहेत, बहारीन वगैरे. पण इथला तुमचा आयुक्त कुठे होता तुमच्या या नगर परिषदेचा? त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरची रेष हल्ली नव्हती. आम्ही तिथं व्हिजिट केली. हे दुर्दैव आहे. त्यामुळं जय पवार काय आहे
ही टायमिंग फक्त ही निवडणूक फक्त सहानुभूती म्हणून तुम्ही लोकांच्याकडे जाताय. पण बारामतीचे प्रश्न, बारामतीच्या समस्या ह्या आम्हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जेवढ्या माहिती आहेत, आम्ही लोकांना कन्व्हिन्स करू, आम्ही लोकांच्या समोर आमच्या घरानं आपल्या समस्या त्यांना जागृत करू, त्यांच्या समोर आम्ही मतदान रूपी दान मागू. आम्हाला कल्पना आहे, आम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा नाहीत आमच्या कुटुंबामध्ये कोण, कल्पना आहे आम्हाला, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं वारं प्यालेली लेकरं आहोत. त्यामुळे कोण पैशाच्या जोरावर, नावाच्या जोरावर, सहानुभूतीच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना किंवा लोकशाहीला चिरडू पाहत असतील तर लोकशाहीच्या सन्मानासाठी आम्ही निश्चित सोमवारी वेळ येईल, तुम्हाला कळेल. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जर फोनवरून जर चर्चा केली तुमच्याबरोबर? फोनवरून चर्चा वगैरे असं काही नसतं. आमने सामने बैठक होईल, आमच्या प्रश्नावरती काय होईल वगैरे वगैरे, पण खूप कमी काळ आहे असं आमचं म्हणणं आहे. हे मागं व्हायला पाहिजे होतं. आत्ता एवढ्या कालावधीत किती होईल याच्यावर आमची शंका आहे, कारण उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे. आता चर्चा झाली तर तुम्ही तुमची भूमिका ठाम आहे? अरे आमचे प्रश्न काय आहेत? आम्ही स्कॉलरशिप मागतोय, आम्ही वसतिगृह मागतोय. आमचे प्रश्न काय आहेत? बिंदू नियमावलीनुसार आमचं नोकर भरती करा. आमचे प्रश्न काय आहेत की मूळ ओबीसींना संविधानाप्रमाणे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्या सुद्धा आमच्या जागा गेल्यात. आम्ही सगळ्यात जास्त ओबीसींच्या मूळ ओबीसींचं शिरकाण कोणी केलं असेल तर ते भाजपनं केलंय, असा माझा पूर्ण विचारांती, पूर्ण अभ्यासांती समज झालेला आहे. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष असो किंवा पिंपरी चिंचवडचं महापौर पद असो किंवा दौंडचा नगराध्यक्ष असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो, प्रत्येक ठिकाणी भाजपानं फक्त निवडणुका जिंकणाऱ्या तटोंना म्हणजे मराठा कुणबीलाच तिकीट दिली आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलंय. आणि ही प्रचंड मोठी चीड जशी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे तशीच गावगाड्यातल्या ओबीसी, विजयंती, एसबीसी, दलित बांधव या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आम्ही प्रबोधनाच्या पातळीवरती ही निवडणूक घेऊन जाऊ आणि मतदारांना आव्हान करू. तुम्हाला किती विश्वास वाटतोय की बारामतीतील ओबीसी बांधव तुमच्या बाजूने उभा आहे? आम्हाला लढायचं माहितीये, आम्ही ज्या तालमीत वाढलोय, आम्ही ज्या चळवळीत वाढलोय, आम्हाला संघर्ष करायचं माहितीये, आम्हाला संविधानाचा सन्मान करणं माहितीये, लोकशाहीचा सन्मान करणं माहितीये. मग पुढे आमचं काय होणार आहे याचा आम्ही विचार करत नाही. बारामतीत वातावरण जे आपण पाहिलं तर एकंदरीत भावनिक वातावरण, मग या भावनिक वातावरणामध्ये लक्ष्मण हाकेंचा टिकाव लागेल असं वाटतंय? कुणाच्यात भावनिक वातावरण आहे? जनतेमध्ये आहे का, नेत्यामध्ये आहे का, पवार कुटुंबात आहे? कुणामध्ये भावनिक वातावरण आहे? जनतेमध्ये. मग पवार कुटुंबियात भावनिक वातावरण नको का? घरातला एवढा कर्तृत्वान करता पुरुष गेलाय आपल्या घरातला, अरे त्यांच्या डोळ्यातून टिपा आली पाहिजेत.